सर्वांना जय आदिवासी, जय बिरसा, जय उलगुलान। आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा जो दिवस आहे हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। त्याचंच एक औचित्य साधून आज आपल्याकडे ही जी आपली जुन्नरमधील विविध छोट्या मोठ्या गावामधील सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी ही मंडळी जमलेली आहे आणि आजचा हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय। या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आता ज्यांचा उल्लेख झाला माननीय अतुल शेठ बेनके साहेब, या ठिकाणी तुळशीराम भोईर माजी सभापती, काळूदादा शेळकंदे माजी चेअरमन, श्री देवराम गांडे साहेब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, मधुसेठ काठे, हरिभाऊ मुकणे, दत्ताभाऊ गवारी, गोविंद साबळे, कमलाबाई शेळकंदे, सीमा रगतवान, नीता कारभळ आणि विविध संघटनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, आदिवासी युवती ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, अशा सर्व तमाम तरुण तरुणी मित्र हो, या कार्यक्रमाचं मला जे काही निमंत्रण देण्यात आलं सर्वात पहिल्यांदा, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण तालुक्याचा मिळून कार्यक्रम असतो। छोट्या मोठ्या खेड्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले असतात आणि म्हणून हा या कार्यक्रमाचं जे निमंत्रण आहे ते मला रवींद्र तळपे साहेब आणि मोहन लांडे यांनी दिल्याच्या नंतर मग मी असं म्हणालो की या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे। ही जी जागा आहे, हे जे ठिकाण आहे, हे आपल्याला माहित आहे, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं अशा प्रकारचं हे ठिकाण। सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी आदिवासी मावळ्यांना सोबत घेऊन आणि हे जुन्नर लुटलं। क्रमांक 2 ला हा जो काही इथे फोटो ठेवण्यात आलेला आहे, राघोजी भांगऱ्यांनी दुसऱ्यांदा हे जुन्नर लुटलं आणि ह्या जुन्नर मध्ये जो काही एकूण संपूर्ण शेठ सावकारांचा आदिवासींना ओरबडण्याचा कार्यक्रम सुरू होता त्यांचा बंदोबस्त केला आपल्याला माहित आहे। तेव्हा अशा प्रकारच्या जुन्नर या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। इकडे समोरच वरती बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला आहे। या किल्ल्यावरतून देश पातळीवरती नव्हे तर जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देण्यात आले की या प्रकारचा कारभार केला जाऊ शकतो आणि म्हणून मित्र हो, या ठिकाणाला खूप महत्व आहे। आपल्याला माहित आहे जुन्नर प्रांत असं म्हटलं जातं आणि या प्रांताचा जो काही इतिहास आहे, इथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वस्तूंचं जे काही जतन केलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की नाणेघाट अशा प्रकारचा उल्लेख केल्याच्या नंतर मोठे ऐतिहासिक संदर्भ त्याच्या मागे आहे। म्हणजे नाना नावाचा जो माणूस त्याने या घाटाचं उत्खनन केलं आणि जुन्नरवरून थेट मुंबईच्या प्रदेशामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे, शॉर्टकटचा मार्ग सापडला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे जाणीवपूर्वक नाणी आणि ती लपवण्यासाठी इतरांकडनं ते कुणी नेता कामा नव्हे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण बघतोय की तिथे मोठे दगडी रांजण अजूनही पुराव्यासाठी आहे। तेव्हा अशा जुन्नरमधून म्हणजे देश पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचा संदेश केला पाहिजे
हे आपण पाहतोय तेव्हा मित्र हो, हा अशा प्रकारचा दिवस का आपण साजरा करतोय? आता आपण बघितलं की डीजेची काहीतरी स्पर्धा लागते आपल्याला आणि 1 2 3 4 5 नव्हे तर संख्या वाढते आहे. ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्टच आपण साध्य करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय आपल्याला, म्हणजे आपण डोक्याचा वापर केला पाहिजे. ते असे म्हणाले की ज्या समाजाला इतिहास नसतो, त्याची संस्कृती माहीत नसते, अशा प्रकारचा समाज हा लवकरच रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. इथे आपल्याकडं म्हणजे बघा, आपण काय करतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं बांधण्याचा एक कार्यक्रम सुरू घेतलेला आहे. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही मंदिरं बांधताय, 4 5 नव्हे 15 20 40 भिकारी पैदा केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि हात पुढे करायला मग सगळेजण सावध असतात. मात्र आपल्याकडं ग्रंथालय बांधली गेली पाहिजे, ग्रंथालयांची उभारणी केली पाहिजे, जेणेकरून वाचन केल्यानंतर डोकं काम करू लागतं. म्हणजे तुझं डोकं रिकामं आहे का असं आपल्याला विचारलं जातं, तेव्हा आपण खडबडून जागा होतो. आणि म्हणून मित्र हो, हे जे काही नाचणं गाणं धांगडधिंगा घालणं म्हणजे हा दिवस साजरा करणं नव्हे. संयुक्त राष्ट्र संघाला काही वेळ लागलेलं नव्हतं. 1994 ला सर्वात पहिल्यांदा जगामध्ये या दिवसाचं जे काही महत्व आहे ते त्यांनी अधोरेखित केलं आणि त्यांनी सांगितलं, तळागाळातील अशा प्रकारच्या या लोकांना आपले अधिकार, आपले हक्क, आपला सन्मान काय आहे हे समजलं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी पुन्हा तळागाळातील माणसांकडे गेलो पाहिजे. असं डीजे वाजवून चालणार नाही आणि त्यांना काही समजणार नाही. म्हणजे इतका मोठा जो काही आवाज असतो आणि त्या आवाजामध्ये कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, काही पत्ता लागत नाही. या दिवसाचं महत्व हे आहे का, अत्यंत प्रामाणिकपणे सन्मानानं आपल्याला समोरच्याचा देखील सन्मान करता आला पाहिजे. हा दिवस गौरवानं, अभिमानानं आणि अत्यंत नम्रपणे माणसांची मनं जिंकता आली पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा हा दिवस. आणि म्हणून मित्र हो, आपण सर्व ज्या गोष्टीची वाट पाहतोय तो या दिवसापासून सुरू करायचं का? म्हणजे अशा प्रकारचा एकच दिवस आणि त्याच दिवशी फक्त अशा पद्धतीने बोलायचं, नाचायचं का? आपल्याला माहित आहे वर्षाचे फक्त 365 दिवस आहे आणि आदिवासींना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहेत ना त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. या योजनांची संख्या किती आहे? वर्षाचे जे दिवस आहे त्याच्यापेक्षा 2 योजना अधिक आहेत, 367. आपण ठरवलं की रोज एक योजना तिचं महत्व किंवा ती कार्यान्वित करायची, तरी वर्षाचे दिवस संपून 2 योजना शिल्लक राहतात. आणि म्हणून पण आपल्याला उलटच होतंय. आपल्या सगळ्या योजना आणि योजनांचा निधी हा कुठे जातोय आपल्याला माहित आहे. लाडक्या बहिणींचा उल्लेख आपल्याला माहित आहे. आदिवासींची जे काही फंड आहे, बजेट आहे, तो कुठे जातोय आपल्याला माहित आहे. तेव्हा या दिवशी निदान आपले मान्यवर मंडळी तर बोलतीलच, पण हे सर्वांना माहित असलं पाहिजे. आणि म्हणून बघा, पारंपरिक वेशेमध्ये आदिवासींनी अवतरलं पाहिजे. मी अनेक दिवसांपासून लांडे साहेबांना बघत आलो. ते आज नाही, पण म्हणजे आदिवासींची या भगिनींची जी फडकी असते त्या फडकीचाच एक ड्रेस शिवलेला त्यांनी आणि तो घालून पुण्याच्या जिल्हाधिकार्यालयासमोर दंड थोपटून आणि हा आदिवासींचा बछड्या काय करू शकतो या प्रकारे सगळ्यांनी करायला हवं. एक करून चालत नाही. आणि अशा पद्धतीने मित्र हो, या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. मला माहित आहे की सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे आणि मग नंतर पुढे हळूहळू ती गोष्ट जाते. इथे आपले एक मित्र आहे, त्यांचा उल्लेख झाला. हे असं तसं घडत नाही, त्यांनी डोक्याला काहीतरी शिंग लावलेले आहेत. बघा हा काय प्रकार आहे. आदिवासी हा आदिवासी अत्यंत अभ्यासू आणि
संशोधक आहे, सायंटिस्ट आहे. तो सुरुवात पहिल्यांदा त्या ठिकाणी शोधतो, स्वतःवरती प्रयोग करून घेतो आणि मग नंतर जगाला दाखवतो हे बघा असं आहे. आणि म्हणून बघा सुरुवातीला जेव्हा तो जंगलामध्ये जायचा तेव्हा जंगलातील प्राणी त्याच्यावरती चाल करून यायचे आणि मग तो पळायचा. हे असं का होतंय? सुरुवातीला काही जण त्याला बळी पडले, पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं आणि म्हणून तो प्राण्यासारखा काय करू लागला, वाघासारखा इतर प्राण्यांसारखा वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे चटके आपल्या अंगावरती पट्टे घेऊन लागला. आणि त्याच काळामध्ये त्यांनी प्राण्यांची सिंग ही डोक्यावरती धारण केली. प्राण्यांना मित्र बनवण्यासाठी ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. आणि मग तो प्राण्यांसमोर आल्याच्या नंतर प्राण्याच्या असं लक्षात आलं हा आपल्यासारखा आहे, हा आपला मित्र आहे. आणि मग ह्या मातीवरती ह्या भूमीवरती सर्वात पहिल्यांदा प्राण्यांना जर का तुम्ही माणसाळला असेल, मित्र बनवला असेल तर ते आदिवासी. म्हणून या प्रकारचं रूप धारण करावं लागलं. हे जुने संदर्भ आपण बघितले पाहिजेत मित्र. ज्या आदिवासीने सर्वात पहिल्यांदा चित्र म्हणजे तो चित्रकार आहे पहिला, त्याने काय केलं, आपल्या शरीराचा कॅनव्हास केला. आपल्याला माहित आहे कॅनव्हास काय आहे. आपल्या शरीरावरती त्यांनी चित्र काढली आणि त्यांनी जगातल्या माणसांना दाखवलं या प्रकारची कारागिरी करावी लागते, अन्यथा तुम्ही काही महत्वाचे नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा चित्रकार नंतर आपल्याला माहित आहे की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वारली बांधवांची चित्रकला गेली ना. सर्वात पहिल्यांदा त्यांनी बघा गुहेमध्ये कोळसा, झाडाला आग लागल्याच्या नंतर ते कोळसे पडतात तो घेतला आणि त्यांनी गुहेमध्ये चित्र काढलं. हे चित्र असं तसं नव्हतं. त्यांनी असं बघितलं की वाघ कोणत्या गतीनं पळतोय, हरण कशा पद्धतीनं धावतोय. हे चित्र काढणं सोपं नाही. म्हणजे वाघानं छलांग लगावावी तेव्हा त्याचा पाय उजवा हवेमध्ये असावा, तो किती गतीनं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचं चित्र काढलं. हरणाचा पाठलाग करणारा वाघ हरण किती गतीनं पळतोय हे दाखवण्यासाठी तेव्हा त्यांनी गुहेमध्ये चित्र काढलं. या चित्रांचं दफनीकरण झालं नाही, आपल्याला तो भाग वेगळा. पण म्हणून आदिवासींना विचारलं जातंय की तुमच्याकडे काय आहे. आदिवासींना साहित्य असतं का, कोणतं साहित्य आहे. तेव्हा आमचा मित्र असं म्हणतोय की हो मित्रा, आदिवासींना पण साहित्य असतं. त्यांचं जे काही नाचणी, वरई, भादुली, सावा हे जे काही त्याच्या पोटासाठी ज्या वस्तू लागतात ना, धान्य लागतात, हेच त्याचं साहित्य. आणि म्हणून बघा आपल्या पोटामध्ये जर का काहीच नसेल, भूक लागली असेल तर बघता इथे काय सांगतोय हे कुणी ऐकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा पोटाची आग ही शांत झाल्याच्या नंतरच पुढची गोष्ट सुरू होते. तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. या जगामध्ये जेव्हा पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती आदिवासी कुणाला म्हणायचं लक्षात घ्या, जो लाचार वृत्तीचा आहे, जो दरोडेखोर आहे, लक्षात घ्या, पाशवी वर्तन करतो, कावळ्यापेक्षा काळा का भिन्न आणि अत्याचारी. म्हणजे या पृथ्वी तलावरती जेवढं काही वाईट आहे ना तेवढे गुण ते समजतात आणि त्यांच्याकडे आहेत असा आदिवासी. एवढंच नव्हे तर आपल्याकडे एक महान अशा प्रकारचा तत्ववेता, शास्त्रज्ञ होऊन गेला, मोठा मानव शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने आदिवासींबद्दल काय म्हटलंय, बॅकवर्ड हिंदू, मागासलेले हिंदू म्हणजे आदिवासी. आणि आता आदिवासींच्या व्याख्या तर आपल्याला माहित आहे खूप केल्या आहेत. अहो, ज्याने सर्वात पहिल्यांदा मद्याचा शोध लावला क्रमांक 1 ला, नंतर त्याने पद्याचा शोध लावला, नंतर गद्याचाही शोध लावला असा आदिवासी. म्हणून बघा की पद्याचा शोध लावणारा हा कोण आहे, त्याला आपण दरोडेखोर संबोधलेला आहे. म्हणजे हातामध्ये चंद्रभान कुऱ्हाड, कमरेला व्याघ्र चर्म गुंडाळलेला, डोक्याला वरती मुंडासह एक पक्षाचं पीस पोचलेलं आणि अशा पद्धतीचा अवतरलेला हा आदिवासी. हा कोण आहे, त्याचं नाव वाल्या कोळी. या वाल्या कोळ्यानं मात्र म्हणजे त्याच्यावरती संस्कार केले तर काय होऊ शकतं हे मोठं उदाहरण आहे आपल्याकडं. तेव्हा बघा की नंतर तो वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो आणि जगाला तत्वज्ञान देतो. आणि लक्षात घ्या, रामायणाचा जो पहिला श्लोक आहे ना तो आपल्याला कुणाला माहित असेल तर त्याने लिहून जे ठेवलं
आंघोळीला जात असताना त्यांना एका झाडावरती क्रौंच पक्षाचं जोडपं दिसलं आणि एका बाजूनं सु 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 करत एक बाण आला आणि त्यातील नराला तो बाण लागला आणि मग अर्थात तो खाली पडला. त्यावेळेला त्या क्रौंच पक्षाच्या जी मादी होती ती विवेचना करू लागली. हे चित्र वाल्या कोळीनं बघितलं आणि त्याच्या मुखातून अशा पद्धतीचं हे काव्य बाहेर पडलंय. हे आपल्या असं लक्षात येईल की या पृथ्वी तलावरचं पहिलं काव्य आहे असं म्हटलं जातं. पण नंतर वाल्या कोळ्यांच्या वाटण्या झाल्या आपल्याला माहित आहे. खरे खोटे बोगजांच्या संदर्भात जेवढं काही कमी बोलू तेवढं आपल्याकडे आहे. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की सिंधू संस्कृतीचं म्हणजे आपल्याला विचारलं जातं की अहो आताचं काय अलीकडचं काय. मी मग असं म्हणालो की बाबासाहेब म्हणाले की अहो ज्यांना इतिहासच माहित नाही ज्यांना संस्कृती माहित नाही ते पुढे कसे जातात आणि म्हणून पारंपरिकता आणि जुन्या बाबी आपण तपासल्या पाहिजे. तेव्हा सिंधू संस्कृतीमध्ये शंभर नावाचा राजा होऊन गेला. त्याचं नावच शंभर. तुम्ही म्हणाल की काय आहे. त्या राजाकडे 100 किल्ले होते त्या काळामध्ये आणि सिंधू संस्कृतीमध्ये ती जी काही नगरं होती ना त्या नगरामध्ये या 100 राजानं झाडं लावली पाहिजे. आता ते इकडे आपल्याकडे काहीतरी हम दो हमारे दो अशा प्रकारचं नारळ किंवा मग झाडं लावली पाहिजे कुणी किती लावली पाहिजे वगैरे चर्चा होते. तो काळ आठवा. त्या काळामध्ये 100 राजानं आपल्याकडे नागरी सत्कार केले जातात बघा. त्यांनी एखादं चांगलं काम केलं तर ह्या सिंधू संस्कृतीमध्ये 100 राजानं त्या काळामध्ये असे नागरी सत्कार घडवून आणण्यासाठी जी माणसं सर्वात जास्त झाडं लावली त्यांचा सत्कार केला जातो. आणि ह्या राजाकडे 100 किल्ले होते. आपल्याला माहित आहे इंद्राचं नाव चांगलं माहित आपल्याला. ह्या इंद्रानंच नंतर म्हणजे 100 अनेकदा मारेकरी घातले. त्याला मारण्याचा प्रयत्न झाला पण 99 किल्ले देखील त्याच्याकडून काढून घेतले. एकच किल्ला राहिला आणि त्यानंतर 100 संपवलं. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की मित्र हो हे नंतर पुढे चालत आहे. तेव्हा पद्ये गद्ये मद्ये हे सगळं आदिवासी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ज्याने सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे समानता असं बोललं जातं. समानता कुणाची स्त्री आणि पुरुषांची. कागदावरच्या समानतेचं बोलताय ते नक्की काय तुम्ही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहो समानता याला म्हणायचं. आदिवासी बघा आता प्रमाण कमी झालंय आणि शिकारीवरती बंधनं आलेली आहेत. मात्र एक काळ आठवा शिकारीला जाणं ते एका वेगळ्या पद्धतीचं असायचं आणि म्हणून त्या गावामधले वय वर्ष नुकतंच चालता येणाऱ्या मुलाला आणि मग पुढे युवक युवती तरुण तरुणी तर वय वर्ष 80 वयाचा म्हातारी माणसं हे सगळे शिकारीला जायचे. आणि शिकारीला गेल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की शिकार मिळाल्याच्या नंतर वाजत गाजत ही त्या गावामध्ये यायची आणि मग नंतर शिकारीची वाटणी केली जायची. आजही बऱ्याच ठिकाणी होते. पण मित्र हो ही शिकारीची वाटणी बघा कशी असते. समानतेवरती आपण बोलतोय तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की ही शिकार मिळाल्याच्या नंतर वाटे होतात. छोट्याशा मुलाला समान वाटा त्याच्यापेक्षा मोठ्याला समान वाटा 80 वर्ष वय असलेल्या आजोबांना देखील समान वाटा. नवे जी बाई शिकारीमध्ये सामील झालेली असते तिच्या उदरामध्ये बाळ असतं. जगाच्या कानाकोपऱ्यात असं लिहिलं गेलं कुठे त्या बाळाला देखील समान वाटा याला म्हणायचं समान. हे आपल्याला काही कळत नसल्यासारखं वळवळ चळचळ जी भानगडी आहे ते आपल्या लक्षात आली नाही की जगामध्ये हे तत्वज्ञान कसं पोहोचलं हे आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला माहित असेल तानसेनचं नाव आपल्याला माहित आहे परंतु हा नवरत्नांपैकी काहीतरी सांगण्यात आले एक रत्न अकबराच्या दरबारात होता तानसेन. आपल्याला माहित आहे की तानसेन गाऊ लागल्याच्या नंतर काय व्हायचं पाऊस पडायचा. तानसेन गाऊ लागल्याच्या नंतर पाऊस पडायचा. पण पावसा आता थांब रे आता पुरे कर असं म्हणायला पण कुणीतरी पाहिजे ना. तानसेन गाऊ लागल्यानंतर पाऊस पडतोय तर तो थांबला पाहिजे असं तुम्हाला माहित असलं पाहिजे ना. म्हणून आपल्याकडे ती काहीतरी मूठ मारणं बघा ही विद्या असली विद्या काही आहे तुमच्या असं लक्षात येईल की त्या दरबारामध्ये आणि अशाच प्रकारचा एक मोठा कार्यक्रम होता.
गायनाचा. आता या मुली गायणार आहेत, नृत्य गायन करणार आहेत, तशाच प्रकारचं नृत्य गायन होतं. आणि मग एका कोपऱ्यामध्ये एक माणूस बसलेला होता. तेव्हा आयोजकांनी सांगितलं की तानसेनच्या आधी कुणाला गायचं आहे का, कुणाला आपल्याला गळा साफ करायचा आहे का, असं सांगण्यात आलं. तेव्हा थोडासा अवधी गेला आणि असं कोपऱ्यामध्ये एक जण उठला आणि तो आला. तानसेनच्या आधी त्याचा नंबर लागला, तो गायला. मित्र हो, आपल्याकडं बैजू बावरा नावाचा सिनेमा आला. कोण हा बैजू बावरा, तुम्हाला मला कुठे माहित आहे, कुठे सांगितलंय? तर तेव्हा तो आला इथे स्टेजवरती आणि नाचू लागला, गाऊ लागला. तेव्हा मित्र हो, जंगलामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आले त्याच्याबरोबर नाचायला. ओढ्याचं मंजूळ अशा प्रकारचं गीत सुरू झालेलं असतं आणि त्याला फक्त माहीत असतं. तेव्हा त्याच्याबरोबर हरणानं एक सुंदर अशा प्रकारचा रिदम त्या ठिकाणी पकडला आणि तो नाचू लागला. आणि नाच गाणं संपल्याच्या नंतर तानसेनचा नंबर आला. तेव्हा तानसेननं हात जोडले आणि तो म्हणाला की बैजू बावरा मला क्षमा कर. म्हणजे ह्या लोकांचं जे म्हणणं आहे ना, तसं नाही. बैजू बावरा जिंकला आणि तानसेन हरला. पण बैजू बावरा कोण आहे हे कुठं सांगितलं आपल्याला? बैजू बावरा सिनेमा आला, सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हा आपण हे नीटपणे बघितलं पाहिजे. आपल्याला हे माहित आहे की मित्र या ठिकाणी ज्या स्त्रीनं शेतीचा सर्वात पहिल्यांदा शोध लावला, सोपी गोष्ट नाही. आपण आज नको तेवढ्या लंब्या चौड्या बाता मारतो. पण तुमच्या असं लक्षात येईल की जंगलामध्ये गुहेमध्ये राहत असताना छोट्याशा बाळाला भूक लागली आणि तो जो पुरुष होता तो कामाच्या निमित्तानं बाहेर गेला. आता बाळाची भूक भागवली पाहिजे आणि म्हणून ती स्त्री गुहेच्या बाहेर आली. तेव्हा उंच उंच वाढलेल्या झाडावरून वाळलेलं फळ होतं, ते रफ दिसी खाली पडलं आणि त्याच्या बिया इथंच विखुरल्या. या स्त्रीला मोठं आश्चर्य वाटलं. ती गेली, सगळ्या बिया वेचून आणल्या, गुहेच्या बाहेर टाकून दिल्या. ऊन वारा पावसाचा परिणाम झाला आणि ते झाड उगवलं आणि तिनं ते बघितलं, त्याला फळं लागली. तिला मोठी गंमत वाटली. पुन्हा जंगलात गेली, वेगवेगळ्या प्रकारची फळं वेचून आणली आणि ती लावत राहिली. मित्र हो, आज आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचा शब्द आलाय, आपण तयार केला. त्याचं नाव परसबाग. परसबागेमध्ये आपण काही लावतो ना, ही परसबाग कुठून आली? जर का त्या स्त्रीनं त्या काळामध्ये तसं केलं नसतं तर झाडाची वाळलेली पडलेली फांदी काटकी वेचून माती उकरणं, त्याच्यामध्ये बी लावणं, त्याला डोकं लागलं आणि म्हणून सुरुवातीला तिनं ते केलं. आज मात्र आपल्या देशाला काहीतरी शेती प्रधान असं काहीतरी म्हटलं जातं. हे मागचं सगळं जर आपण सोडून दिलं, अलीकडच्या गप्पा मारत राहिलो, चालणार नाही. आणि म्हणून एकदा पुन्हा जो मनुष्य, ज्या स्त्रिया, जी सगळी माणसं मागे वळून बघतात ना, मागचं विसरत नाहीत ना, त्यांचं नाव आपण बघतोय कशा प्रकारचं काम करत आहे. अन्यथा एकदा का अशा प्रकारची माणसं मोठी झाली की शेजारी कोण आहे काय वगैरे सगळे विसरून जातात. मित्र हो, आदिवासींनी असं केलं नाही. अत्यंत नम्रपणे तो पर्यावरणाचा संरक्षक आहे, जंगलाचा त्या ठिकाणी रक्षण करताय आणि म्हणून त्याच्यावरती म्हणजे आळ घेतला जातो. जेव्हा 100 झाडं तोडली जातात ना, आदिवासींनी तोडली असं म्हटलं जातं. चित्र उलट आहे. आपल्याकडे जे काही सरकारी दप्तरामध्ये लिहिलं जातं ना, इथलं जंगल सगळं साफ झालं, हे आदिवासींनीच तोडलं. चित्र उलट आहे. जेव्हा 2 झाडांचा हिशोब लागतो ना, 98 बाजूला 2 झाडं, ही 2च झाडं आदिवासींनी तोडलेली असतात आणि ती अशी तोडली नसतात, ती वाळलेली झाडं असतात. आणि म्हणून त्यांच्या उपयोगामध्ये आता याचं काहीच होणार नाही. तेव्हा या झाडांचा आपण उपयोग करूया. म्हणून 98 झाडं मात्र दलाल आपल्याला माहित आहे सोडले जातात. ते सुपडा साफ करतात तिथला आणि ही गोष्ट मग आपण नीटपणे तपासली. आणि म्हणून मित्र हो, या सगळ्या बाबी जेव्हा विचारात घेतात तेव्हा मला एक गोष्ट आठवते. मगाशी उल्लेख झाला झारखंडचा मसीहा जयपाल सिंह मुंडा. तर अशा प्रकारचं हे पुस्तक मला जाणीवपूर्वक लिहावं लागलं. हे जयपाल सिंह मुंडाचं चरित्र आहे. कोण हा जयपाल सिंह मुंडा? आता सोरेनचं नाव किंवा एक 2-3 दिवस झाले ते गेले आपल्याकडून, माजी मुख्यमंत्री झारखंडचे. तर ह्या व्यक्तीच्या नंतर सोरेननं मोठी क्रांती केली आणि आदिवासी राज्याची मागणी करणारे सोरेन आपल्याला. या जयपाल सिंह मुंडानं काय केलं?
आपल्याला आठवत असेल, कुणी इतिहासाचे अभ्यासक असतील, 1928 वर्ष आठवा. 1928 ला ऑलिम्पिक मध्ये हॉकी भारताची जी टीम होती ना, त्या टीमला सुवर्ण पदक मिळालं हॉकीमध्ये ऑलिम्पिक मध्ये. या ऑलिम्पिकचा जो कप्तान होता ना, तो जयपाल सिंह मुंडा. आपल्याला नावच माहित नाही, मात्र आपल्याला एक नाव माहित आहे, ते म्हणजे हॉकीचा जादुई कप्तान. कोण? मेजर ध्यानचंद. त्यांचं नाव माहित आपल्याला. पण मित्र हो, ही जी काही टीम होती ना हॉकीची, या टीम मध्ये केवळ आणि केवळ मेजर ध्यानचंद खेळाडू होते आणि जयपाल सिंह मुंडा हा कप्तान होता. पुरावा काय आहे, इतिहास काय आहे, तेव्हा ती गोल नावाचं ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि आता इतिहास लपून राहतो का? तो एक ना एक दिवस बाहेर येतो. तेव्हा 1934 साली सर्वात पहिल्यांदा ह्या देशामध्ये आदिवासींसाठी एक पक्ष स्थापन केला गेला. तो तिकडे झारखंडमध्ये जयपाल सिंह मुंडा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की सर्वात अधिक संख्येनं म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून आणले. मला वाटतं अधिक खासदार देखील त्या पक्षाचे होते. आणि मग बघा, हे जाणीवपूर्वक या ठिकाणी संसदेचं मागे चित्र दाखवलेलं आहे. मोठ्या डौलानं तिरंगा फडकतो आहे आणि शेजारी जयपाल सिंह मुंडानं उजव्या हातामध्ये कोंबडा घेतलेला आहे, कोंबडा. आणि आपल्याला माहित आहे की पूर्वी अजूनही आदिवासी टाइम्स, आदिवासींची वेळ ही वेगळी आहे का आणि यांची कुणाची वेगळी आहे का? नव्हे. पण म्हणून तरी देखील ह्या वेळेचा विचार करावा लागतो. तेव्हा या कोंबडा बघा, पहाटे बरोबर त्याला असं आजीबाईनं म्हातारीने पाठी खाली कोंबडा झाकला, डालला म्हणून काय पहाट व्हायची राहते काय, अशी आजीबाई आपल्याला सांगते. आणि ते बरोबरच आहे. तेव्हा या कोंबड्याचं महत्व आपल्याला कळू लागतं. जयपाल सिंह मुंडांना ते फक्त माहीत होतं आणि म्हणून त्यांनी कोंबडाच बरोबर, आणि तोही कोकणारा, ओरडणारा. आता हे आमचं विश्व सुरू होतंय, आमचं राज्य सुरू होतंय. आणि त्याच्यामुळं आमचं म्हणण्यापेक्षा आपलं, सर्व आमचं, पण यांनाही राज्य करू द्या असं त्यांना म्हणायचं होतं. आणि त्याच्यामुळं बिरसा मुंडाने हे सगळं केलं. म्हणून मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सर्व स्त्रिया, पुरुष आणि ते मोठमोठा नारे देतात. कारण हा पक्ष, ही पार्टी निवडून आलेली आहे, सर्वात अधिक जागा मिळालेल्या आहे. तुम्ही इतिहास जर बघितला तर दुसरं चित्र आहे मित्र, बिरसा मुंडा नावाचं. हे देखील चरित्र जाणीवपूर्वक मला लिहावं लागले. हे चित्र दिसतंय ना, तेव्हा आदिवासी आणि समोरचं जे कोणी जग आहे त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं आहे. इंग्रजांकडे आपल्याला माहित आहे, ट्रिगर दाबल्याच्या नंतर लगेचच संपून टाकायचे. पण आदिवासींनी देखील जंगलामधून वेगवेगळ्या प्रकारची आयुध, शस्त्र ही जमवली. आणि ती शस्त्र आपल्याला माहित आहे. तेव्हा बघा, जरा झाडाच्या फांदीला आणखी बेचक्या त्याला आपण म्हणतो, फांद्या फुटतात. अशीच एक फांदी बिरसानं हातामध्ये पकडली, जी दणकट होती. आणि बिरसाच्या हातामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी सर्व शक्तीनिशी ती पकडली आणि गरगर गरगा फिरवली. आणि हेच आपलं शस्त्र म्हणून त्यांनी दाखवलं, इंग्रजांना दाखवलं. आणि त्यांनी म्हणाले की कुणाच्यात हिंमत असेल तर दूर अंतरावरून अशा प्रकारची गोळी झाडू नका, जरा जवळ या. आणि मग काही इंग्रज आल्याच्या नंतर या बेचकीमध्ये त्यांचं मुंडकं पकडलं आणि वरती टाकून दिल्याच्या नंतर किती अंतरावरती पडलं असेल. बिरसाच्या ताकदीची ताकद आजमावल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं. म्हणून बिरसानं, आता इंटरनेटवरती हे चित्र बघायला मिळतंय सगळी, म्हणून बिरसानं या प्रकारचं शस्त्र हाती धारण केलं. हे असं तसं नाही, दाखवण्यासाठी नाहीये, त्याच्यासाठी आतमध्ये जावं लागतं, मनन चिंतन करावं लागतं. आणि हे का मग आपल्याला दाखवतंय तर ते तसं नाही. आणि म्हणून आजच्या युवक युवतींनी पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन या प्रकारचे काही उद्बोधनाचे वर्ग घेतले पाहिजे. जे करायला पाहिजे तेच होत नाही आपल्याकडे. तेव्हा मित्र हो, शिवाजी महाराजांचा इतिहास, शहाजी राजांना असं का बरं वाटलं, या म्हणजे तिकडे मोठमोठे किल्ले होते, तिथे जिजाबाईंना प्रसूती झाली असती का नसती, दिवस पडल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे. अशाच प्रकारच्या किल्ल्याची का बरं योजना केली, हे जरा आपण नीटपणे बघितलं पाहिजे. अनेक किल्ल्यांना तटबंदी आहे, तेव्हा तर होत्या, त्या इंग्रजांनी उखडल्या आपल्याला माहित आहे. अशा तटबंदीमधून आत प्रवेश करणं फार
मुश्किलीचं असायचं, अवघड असायचं. शहाजी राजांना मोठा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी अनेक किल्ले पायदळी तुडवले होते. त्यांनी ठरवलं नवे म्हणजे जिजाबाईंना याच किल्ल्यावरती आणलं पाहिजे. त्याचं कारण असं, तटबंद्या कृत्रिम असतात, पण इथली तटबंदी आदिवासींची होती आणि आदिवासींनी एकमेकाला हात गुंफले ना तर ते सुटत नसतात. ते अनेकांना माहिती. एकदा का त्यांनी हात पकडले की मग आधी आता संपलेच्या नंतर आम्हाला पाडा आमच्यावरून पलीकडे जा, तोपर्यंत जाऊ देणार नाही. हे शहाजीराजांना माहित होतं. म्हणूनच त्यांनी जिजाबाईंना या ठिकाणी आणलं. असं तसं आणू शकत नाही. आदिवासींची तटबंदी, भक्कम तटबंदी, हे शहाजीराजांना माहित होतं. आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहित आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर बाल शिवाजी असं आपण म्हणतोय ना, या बाल शिवाजींचं संगोपन कोणी केलं? इतिहास आहे साक्षीदार. तेव्हा ज्यांच्या अंगा खांद्यावरती बाल शिवाजी वाढला ना, ते मावळे जे काही म्हटलं जातं ना, हे आदिवासी. हे असं सांगण्याची काही गरज नाहीये. परंतु पुन्हा एकदा आपण इतिहासाची उजळणी म्हणून बघतो. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे म्हणून जी शपथ घेतली ना, त्याही वेळेला त्या सगळ्या मावळ्यांच्या सोबतच ती घेतलेली आहे. हे मावळे दुसरे तिसरे कुणी नसून हे पुन्हा आदिवासीच आहे. तेव्हा मित्र, हा इतिहास पुन्हा एकदा पुढे आला पाहिजे म्हणून आपल्याकडे वाचाल तर वाचाल असं जे काही म्हटलं जात आहे. पण आता जग भरकटलेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आलेलं आहे आणि ते यंत्र आपल्याला काहीतरी सांगतंय, नको केव्हाही कोणत्या वेळेला वाजतंय. आणि त्याच्यानंतर मग ते मोबाईल हाळी घाली ते आरोळी ठोकतंय ना, आलो मी. अरे कशासाठी? आता मग आपण त्या युगामध्ये मशगूल होतो आणि महत्वाचं जे काम असतं, जे ध्येय असतं ते आपलं भरकटतं. तेव्हा सर्व युवक युवतींना मला असं वाटतं या प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजनच हे आहे. म्हणजे तुम नाचो नाचो हम वाचो वाचो असं म्हणताय काय? दिल्लीच्या तख्तापर्यंत आदिवासींना नाचायला घेऊन जाताय काय? त्यांना वाचायचं कधी सांगा? लक्षात घ्या, जी मूळ प्रक्रिया आहे तीच तर केली पाहिजे ना. आता तुमच्या असं लक्षात येईल की आदिवासींमध्ये जवळजवळ 350 महाराष्ट्राचं बोलतोय फक्त कवी आहे. मोठ्या प्रमाणात लिहिलं जात आहे आणि दिल्ली दरबारी नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी आता त्याची दखलही घेतली जाते. तेव्हा आपल्याकडचे अनेक मंडळी असे सांगतात युवकांना युवतींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही या प्रकारचं वाचलं पाहिजे, शाळेमध्ये गेलं पाहिजे. आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आदिवासींची किती आबाळ आहे, कोणत्या प्रश्नांना त्यांना वेठीस धरलं आहे, पण त्याच्याकडे मात्र कोणाचं लक्ष नाही. तेव्हा या दिनाचं औचित्य साधून आपण हा जो कार्यक्रम करतो हा 1 दिवसाचा नव्हे मित्र. म्हणजे रोज काहीतरी कुठल्या तरी परिसरामध्ये भागामध्ये आपण या कार्यक्रमाचं किंवा उद्बोधनाच्या वर्गाचं आयोजन केलं पाहिजे. आजचा हा दिवस मला असं वाटतं की तेव्हा एक आमच्यातला कवी बघा काय म्हणतो आहे, आता तरी सोडा विनाशाची पूजा. विनाशाची पूजा करताय काय? हे करता कामा नये. तो म्हणतो पुढे जाऊन की अशा कशा पूजा मन झेपा. तुम्ही झेपा मारताय परंतु त्या पूजा आहे. आणि फेका देवधर्म फेका टिळा माळा, उगा फास गळा लावता का तुम्हा नाड्यानुस, देव झाले फत्ते तुम्ही कोरे पत्ते गंजीत. विचार करा रे काय खोरे खोटे, सत्यावर गोटे रचू नका. जे आपण रोज काम करतोय सत्यावर गोटे रचण्याचे, मला वाटतं यापुढे